लोकसभा निवडणूक जाहीर होताच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्गात नेमण्यात आलेल्या चेकपोस्टवरती वाहनांची कडक तपासणी केली जात आहे। आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सांगलीहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या GAZ 6362 या कारमधून अब्दुल मतीन इम्तियाज तांबोळी हे रोख रक्कम 10 लाख सोबत घेऊन जात होते। फोंडाघाट चेकपोस्टवरती SST पथक तसेच कणकवली पोलिसांनी सदर कारची तपासणी करताना 10 लाख रोकडबाबत तांबोळी पुरावा सादर करू शकले नाहीत। त्यामुळे सदर रोकड SST पथकाने आपल्या ताब्यात घेतली असून अधिक चौकशीसाठी इन्कम टॅक्सचे अधिकारी फोंडाघाट चेकपोस्ट येथे रवाना झाले आहेत। लोकसभा निवडणूक जाहीर होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा जी आहे ते संपूर्ण हाय अलर्टवरती गेलेले पोलीस यंत्रणा असू देत म्हणा किंवा कलेक्टर ऑफिस म्हणा किंवा SST पथकाची काय नेमलेली आहेत विविध चेकपोस्टवरती त्याच्या माध्यमातून संपूर्ण वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे। आपण बघितलं तर 18 मार्च रोजी खारेडोन चेकपोस्टवरती जवळपास अवैध दारूच्या 28 लाखांच्याहून अधिक अवैध दारूसह जवळपास 63 लाखाचा मुद्देमाल जो होता तो SST पथकानं आणि कणकवली पोलिसांनी जप्त केला होता। त्यानंतर आपण पाहतोय की आज 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता फोंडाघाट चेकपोस्टवरती सांगलीहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारमध्ये अब्दुल तांबोळे यांची ही कार होती आणि त्यांच्यासोबत जवळपास 10 लाखाची रोकड जी आहे ती सुद्धा सापडलेली आहे। SST पथक प्रमुख विश्वास राणे यांनी या वाहनाची आणि तसेच SST पथकातील सदस्य असलेले ठोसर पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने आणि होमगार्ड प्रणव सकपाळ यांनी या वाहनाची कसून तपासणी केली असता याच्यामध्ये 10 लाखाची रोकड सापडली आहे। निवडणुकीची आचारसंहिता असताना काही विशिष्ट रकमेच्या वरती जर रोकड तुम्हाला घ्यायची असेल तर त्याचे पुरावे तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे। मात्र चौकशी केली असता सध्या तरी या 10 लाखाच्या रोकड संदर्भात अब्दुल तांबोळी जे आहेत यांनी कुठलेही पुरावे सादर केलेले दिसून येत नाही। त्याच्यामुळे ही सदर कॅश जी आहे 10 लाखाची ही SST पथकानं आपल्या ताब्यात घेऊन ठेवलेली आहे। त्यांची गाडीसुद्धा तिथं फोंडाघाट चेकपोस्टवरती ठेवण्यात आलेली आहे आणि या घटनेनंतर ताबडतोब कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शमशेर तडवी, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश बावधाणे, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी तिथं चेकपोस्टवरती जाऊन पाहणी केली प्रथमदर्शनी आणि त्या चौकशी केल्यानंतर समजून आलं की सध्या तरी या 10 लाखाच्या रोकडचे कुठलेही पुरावे त्यांनी सादर केलेले नाही आहेत। मात्र इन्कम टॅक्सचं पथक जे आहे ते सध्या या रोकड संदर्भात चौकशी करण्यासाठी फोंडाघाट चेकपोस्टवरती येण्यासाठी रवाना झालेला आहे आणि त्यानंतरच ही रोकड नेमकी कसली होती, घरगुती वापराची होती की व्यावसायिक वापराची होती की अन्य काही कारणासाठी आणलेली होती याचा खुलासा जो होईल। मात्र तोवर ही संपूर्ण 10 लाखाची रोकड जी आहे ती SST पथकाच्या ताब्यात आहे। मात्र याबाबत अद्यापही कुठलाही गुन्हा जो आहे तो दाखल झालेला नाही आहे। कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग न्यूज, कणकवली। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।